नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. थायलंडमधील बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय रोड अँड ट्रॅक पॅरासायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये सातारा येथील अंशुमन योगिता अमोल धुमाळ याने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने यशस्वी कामगिरी करून मार्चमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. याबद्दल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी अंशुमन धुमाळचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्याला भरघोस शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय रोड अँड ट्रॅक पॅरासायकलिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 11 राष्ट्रीय देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सातारा येथील अंशुमन योगिता अमोल धुमाळ यांनी C1 श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले आणि मार्चमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. त्यांना प्रशिक्षक श्री आदित्य मेहता फाउंडेशन हैदराबाद, ब्लॉसम स्कूल सातारा, श्री मोहित भट्टड आणि पालक यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल अंशुमन याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.